आंदोलन करतायत, ही घटना झाली त्याचा निषेध व्यक्त करतात. पुन्हा एकदा निषेधाची वेळ महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा म्हणजे सरकार म्हणजे बदलापूरच्या घटनेवर पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा बदलापूरची घटना ताजी असतानाच मालवणमधल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अशा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे आणि फक्त निषेध करून या विषयाची फाईल बंद करता येणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला हे आता उघड झालं आहे. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे की हा पुतळा जर पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे पडला. देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत, हां, अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असतील, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत, रंकाळा तलावात आहेत. हां, पाणी में तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत. हां, शिखरावर आहेत, पहाडावर आहेत, प्रतापगडावर आहेत ना. 120-400 किलोमीटर वेगाने वारे वाहतात प्रतापगडावर. ते पुतळे जागच्या जागी आहेत. 70-75 वर्षापासून पंडित नेहरूंनी स्थापना केलेले, छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले. पण एक 7 महिन्यामध्ये एक पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडतो. तुम्ही पाहिलं असेल की वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नारळी पोफळीची झाडं दिसत आहेत तुम्हाला, ती कुठे पडल्याचं दिसत नाही आहे. झाडं पडली त्या दिवशी, लोकांची घरं पत्रे उडाले, असं काही झालेलं नाही आहे. जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, हां, बोटी बुडतात समुद्रातल्या. तसं काहीच झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला. पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारांना पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत. आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत की हे ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन हे मी सांगत नाही, या बातम्या समोर येत आहेत. त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली पाहिजे याची चौकशी करण्यासाठी. कोट्यावधी रुपये, शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार झाला या पुतळ्याच्या मागे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे सरकार भ्रष्टाचार करतं आणि पैसे खात आहे, आणि त्या पैशातून तुम्ही परत महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार आहात, हेच पैसे, याचा काय फक्त निषेध करायचा, थंड बसायचं शंढासारखं. आज मालवणमध्ये मोर्चा निघतो आहे. स्वतः आदित्य ठाकरे त्या मोर्चाला उपस्थित राहत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते त्या मोर्चाला उपस्थित राहतील. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः परवा चाललो आहे बरं का. मी स्वतः 30 तारखेला मी स्वतः मालवणला होते, तेव्हाही आम्ही काही तिथे आंदोलनं आणि काही संघर्षाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या करूच. राज्यभरातून तिथे लोक येत आहेत आता, कारण लोकांच्या मनाला, महाराष्ट्राच्या मनाला ही झालेली सगळ्यात मोठी जखम आहे. त्याच्यामुळे हे निषेध हे फार तोकडे शब्द आहेत. उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे. अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं, काही अफजलखानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अफजलखानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली. या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभशकुन आहे, यातून चांगलं घडेल.
किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले. हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे. हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही. हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोचण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी. हा आरोप नाही, सत्य आहे. महाविकास आघाडीची बैठक काँग्रेसच्या राज्यात दुर्घटना घडल्या, संपूर्ण इमारती कोसळल्या. हे दिवसात प्रथमच घडलं आहे असं राणे बोलते. त्या माणसाला वेळ लागला आहे. अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं. इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. हां, मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ॲक्ट ऑफ गॉडवाला, 150 लोक मेले काय मोरबीला, त्याच्यावर बोला म्हणावं, त्याच्यावर बोला. नारायण राणे, आपण खासदार आहात, आपण एक मराठी माणूस आहात, आपण मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करून बोला. हां, कोणाची बाजू घेताय तुम्ही, कोणाची बाजू घेताय? हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाट करत. पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही तिकडले खासदार आहात, तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध, तुम्ही खरे शिवभक्त असाल तर. हां, तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा. आणि ज्याने काम करून घेतलं आहे आणि ज्याने पैसे खाल्ले, त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत. हे ठाणे कनेक्शन आहे. कॉन्ट्रैक्टर लापता है सर. कॉन्ट्रैक्टर, शिल्पकार सब लापता है. मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है. मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको. सर, फडणवीस कह रहे हैं कि नेवी ने बनाया था, हमने नहीं बनाया था. और इस और जो घटना हुई, अरे ये देवेंद्र फडणवीस छत्रपति शिवाजी महाराज के दुश्मन है. हाँ, नेवी ने क्या बनाया था, क्या बनाया था? PWD ने बनाया है, सरकार ने बनाया है. आपकी सरकार जिम्मेदार है फडणवीस जी. आप ज़्यादा हमारा मुंह मत खोलने को मजबूर करिए हमें. ये आपका पाप है. छत्रपति शिवाजी महाराज दुश्मनों से नहीं हारे, बीजेपी के भ्रष्टाचार से हारे हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत. औरंगजेब करू शकला नाही, अफजल खान करू शकला नाही. पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्करावा लागला. 100 पुतला बनाएंगे. सरकार कह रहे हैं कि अच्छा हुआ कुछ होना था इसलिए पुतला जूते मारो, लोग उनको जूते मारेंगे. ऐसी दिमाग में जिनके गंदगी भरी है कि जो आदमी मंत्री बोलता है महाराष्ट्र का कि पुतला गिर गया, अच्छा हो गया, ये अच्छे के लिए हुआ है, ऐसी व्यक्ति देवेंद्र फडणवीस के साथ काम करती है. ये एकनाथ शिंदे की गैंग, हाँ, जिसको बनाया फडणवीस ने, ये गैंग. और फडणवीस बोलते हैं, फडणवीस उनकी वाहवाह कर रहे हैं. ऐसे लोग मिनिस्ट्री में हैं, कैबिनेट में हैं, जो छत्रपति शिवाजी महाराज का इतना स्टैचू गिरने के बाद बोलते अच्छा हुआ. जूते मारने चाहिए उसको देवेंद्र फडणवीस ने. अगर वो सच्चे शिवभक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारो. सर के इसमें एसआईटी की मांग करेंगे जिस प्रकार से मामला सामने आया है कि इसमें घोटाले आपको लगते हैं? देखिए, हाईकोर्ट जज, सिटिंग जज के नेतृत्व में एक SIT स्थापन होनी चाहिए. नहीं तो ये लोग क्या करते हैं, अपने लोगों को बिठाते हैं SIT में, अपने लोगों को. ऑफ कोर्स हाईकोर्ट में भी उनके लोग बैठे हैं, RSS के बहुत से लोग बैठे हैं. तो मैं तो मांग करूंगा कि हाईकोर्ट जज से इंक्वायरी करो. लेकिन ये सब, अब ये मामला ठंडा होने वाला नहीं. आज मालवण में मोर्चा है. आदित्य ठाकरे जी उस मोर्चा का नेतृत्व करेंगे. शिवसेना ने मोर्चा निकाला है, लेकिन उसमें और भी पार्टी के प्रमुख नेता महाविकास आघाड़ी के शामिल होंगे. मैं भी खुद जा रहा हूँ परसों, हम भी वहाँ जाएंगे, हम भी देखेंगे. लेकिन पूरे महाराष्ट्र में जिस प्रकार के लोगों के मन में एक उद्रेक है, हाँ,
तो देखते हुए महाराष्ट्र में क्या होगा मुझे पता नहीं। क्या मुद्दा है? मुद्दा तो मालवण का भी रहेगा, छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिस प्रकार से गिरा हो, उसके बाद जो राज्य में स्थिति निर्माण हो गई, ऐसे बहुत से मुद्दे हैं जिसके ऊपर तुरंत चर्चा हमको करनी पड़ेगी। तो माननीय शरद पवार जी, नाना पटोले जी आज मातोश्री में आएंगे, उद्धव जी के साथ चर्चा करेंगे। सब तीनों नेता मिलकर जरूर चर्चा करेंगे और आगे की रणनीति तय करेंगे। कोलकाता घटना के बाद आज पश्चिम बंगाल को बंद का ऐलान बीजेपी ने किया। इस बंद को आप, क्योंकि हालांकि जब बंद का ऐलान किया तो हमें रोका गया, क्योंकि यहाँ मोदी जी की सरकार चलाते हैं, यहाँ मोदी जी सरकार चलाते हैं, यहाँ अमित शाह सरकार चलाते हैं। तो वही घटना है, यहाँ भी उस प्रकार से ही एक कांड हो गया, बलात्कार का, रेप का, हमको रोका गया। लेकिन पश्चिम बंगाल में नहीं रोका है, क्योंकि वहाँ ममता दीदी की सरकार है, बीजेपी विरोधी सरकार है। ये हमारा कानून, ये हमारी न्याय व्यवस्था है। हाँ, डबल स्टैंडर्ड जुडिशरी इस देश में चला रहे हैं मोदी और शाह जी। हाँ, हमको रोका गया ना, हम क्या करने वाले थे? हमारी भावना व्यक्त करने वाले थे जो राज्य में हो रहा है। यहाँ भी वहाँ भी आरोपी को पकड़ा है ना, ममता दीदी की सरकार ने वहाँ कानूनन कार्रवाई की है, सब कुछ किया है, फिर भी वहाँ बीजेपी दर दिन पुलिस के ऊपर हमले कर रही है। हाँ, सरकारी मशीनरी का नुकसान कर रही है, स्कूल कॉलेज बंद कर रही है ना। ये कौन सा न्याय है? ये कौन सा कानून है? मोदी शाह चाहते हैं इसलिए सब हो रहा है ये। लेकिन महाराष्ट्र में अगर हम लोग करते हैं तो हमारे ऊपर कोर्ट कहता है कि अगर आप बंद करेंगे तो आपके ऊपर एक्शन होगा। भाई फिर कर्नाटक में भी हाई कोर्ट है, अब कलकत्ता में भी हाई कोर्ट है ना, वही कानून है ना, उसको भी हमको अलग कानून, उनको अलग कानून। ये मोदी और शाह का कानून है। जमानत मिली है, सुप्रीम कोर्ट ने हाई कोर्ट को फटकार लगाई है, किस तरह का उन्होंने कमेंट किया था कि कविता को। ये कविता 6 महीने जेल में रही, केसीआर साहब की बेटी, बिना वजह। हमको मालूम था कोई केस नहीं है, लेकिन लोकसभा चुनाव से पहले परेशान करने के लिए केसीआर जी को और उनके फैमिली को अरेस्ट किया, संजय सिंह को अरेस्ट किया उस केस में, मनोज सिसोदिया को अरेस्ट किया, और कोई एविडेंस नहीं है। ईडी भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। ये लगभग कल तय हो गया है, कल के निर्णय के बाद। महाराष्ट्र में और पूरे देश में ईडी ने ऐसे लोगों को पकड़े हैं जो निर्दोष लोग हैं, निर्दोष है। और भारतीय जनता पार्टी, आप करो ना ईडी की इंक्वायरी, ये पुतले में कितना पैसा खाया है शिवाजी महाराज के, मनी लॉन्ड्रिंग वहाँ भी हो गया है ना, कहाँ गया पैसा? ये लोगों ने, बड़े बड़े लोग मॉरिशस के रूट से मनी लॉन्ड्रिंग करते हैं, अब एक ठाना का रूट आया है, ठाणे के रूट से मनी लॉन्ड्रिंग करते हैं। मैंने सुना है ये लोगों ने 4000 करोड़ जमा किए हैं चुनाव लड़ने के लिए। कहाँ से आया पैसा? 4000 करोड़, मेरा आंकड़ा है, 4000 करोड़ जमा किया है ये मिंदे ग्रुप ने चुनाव लड़ने के लिए। उस 4000 करोड़ में 100 करोड़ छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू गिरा है ना, उस भ्रष्टाचार के भी है। थैंक यू। सर, महाविकास आघाड़ी बैठक सर